मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टरमध्ये. तुम्हाला थंबनेलवरून विषय तर कळलाच असेल. गांडूळ खतामध्ये कोणते घटक असतात, त्याचा वापर कसा करावा आणि वापरल्यानंतर आपल्या पिकावरती त्याचे फायदे कुठले होणार आहेत, हा विषय आहे. एकदाच क्लिअर करतो म्हणजे सुरुवातीला स्पष्टपणे सांगतो, गांडूळ खत कसं तयार करावं याची माहिती याच्यामध्ये नाही. बरेच व्हिडिओ तुम्हाला YouTubeवरती पाहायला मिळतील, की गांडूळ खत कसं तयार करावं. गांडूळ खतामध्ये कुठले घटक असतात, त्याचा वापर कसा करावा आणि त्याचे फायदे कुठले होतात, हे जर माहीत करून घ्यायचं असेल, तर व्हिडिओ पूर्ण पहा. सुरुवात करतोय. व्हिडिओच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे एक सूचना. आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचं सध्या शेड्यूल आहे. शेड्यूल तुम्हाला WhatsApp नंबरवरती PDF स्वरूपामध्ये मिळतं खरेदी केल्यानंतर. हे शेड्यूल जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतात. मित्रांनो, या शेड्यूलबद्दल काहीही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील किंवा तुम्हाला थेट फोनपे, गुगल पे नंबरवरती पेमेंट करून शेड्यूल खरेदी करायचा असेल, तर हा नंबर आहे आणि हाच WhatsAppचा देखील नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, शेड्यूल नक्की खरेदी करा. खूप अभ्यासू आणि मी स्वतः बनवलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सूचना समाप्त झालेली आहे. मित्रांनो, तर सुरुवातीला पाहूया गांडूळ खत म्हणजे नेमकं काय? आता हे सांगायची तुम्हाला वेगळी गरज नाही. तरी देखील सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. गांडूळ खत हे शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शेण किंवा इतर सेंद्रिय कचऱ्यांचे गांडुळांच्या पचन संस्थेतून विघटन होऊन तयार झालेले उच्च दर्जाचे सेंद्रिय खत. बघा सोप्या भाषेमध्ये याची व्याख्या. गांडुळांनी टाकलेली विष्ठा म्हणजेच हे खत होय. म्हणजे गांडुळाची विष्ठा जी बाहेर पडणार आहे तेच 100% गांडूळ खत आहे. हे खत चहाच्या पत्तीसारखे काळसर, भुसभुशीत, हलके आणि पूर्ण तुम्हाला वास रहित मिळते. असं म्हणू नका की विष्ठा आहे म्हणून खूप वास येतो. गांडूळ खताला अजिबात वास नसतो. वास असला तर गांडूळ खत नाही. बिना वासाचं म्हणजे गांडूळ खत. मातीचा पोत सुधारण्यासाठी हे एक अमृत आहे. म्हणजे मित्रांनो, ह्याला ब्लॅक गोल्ड असं समजलं जातं शेतीमध्ये, फार्मिंगमध्ये. त्यामुळे गांडूळ खत एक उच्च दर्जाचं खत त्या ठिकाणी समजलं जातं सेंद्रिय खतामध्ये. हा तुमच्या फायद्याचा विषय आहे. बघा, एक चार्ट मी बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, की गांडूळ खतामध्ये कुठले-कुठले घटक असतात. ही माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य इतक महत्त्वाचे घटक. आता बघा, ऑर्गॅनिक कार्बन, नत्र, स्फुरद आणि पालाश किती प्रमाण असतं या ठिकाणी मी दिलेलं आहे. सोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक. मी वाचत बसत नाही. हे बघा, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सविस्तरमध्ये वाचा. प्रमाण किती आहे, टक्क्यामध्ये आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ नत्र याच्यामध्ये 1.5 ते 2.5% असतं. म्हणजे 100 किलो जर गांडूळ खत घेतलं, तर त्याच्यामध्ये 1.5 किलो ते 2.5 किलो तुम्हाला नायट्रोजन मिळणार आहे. काही प्रमाण तुम्हाला PPM मध्ये दिसेल, जसं फेरस, झिंक आहे, मॅंगनीज आहे. मायक्रोन्यूट्रिएंट ही PPM मध्ये गणली जातात, म्हणून ह्याचं प्रमाण तुम्हाला PPM मध्ये दिसेल. आणि कर्ब नत्राचं गुणोत्तर म्हणजे कर्ब आणि नत्र म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन ह्याचं गुणोत्तर तुम्हाला 15:1 ते 20:1 म्हणजे 15% कर्ब आणि 1% नत्र किंवा 20% कर्ब आणि 1% नत्र हे बदल असू शकतो, की तुम्ही रॉ मटेरियल काय वापरले गांडूळ खत तयार करण्यासाठी ह्याच्यावरती देखील याचं प्रमाण बदलतं. ठीक आहे, चार्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप महत्वाची गोष्ट आहे, गांडूळ खतामध्ये काय असतं, 100 किलो गांडूळ खतामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे याचं हे प्रमाण आहे. ओके, पुढे जातोय. आता ते प्रमाण बघितलं. इतर आणखीन काय असतं, ह्युमिक ऍसिडचं प्रमाण तुम्हाला मिळू शकतं. इतर प्रमाणामध्ये तुम्हाला ह्युमिक ऍसिड मिळू शकतं. काही उपयुक्त जीवाणू मिळू शकतात, जसं की ऍक्टिनोमायसिन हे तुम्हाला मिळू शकतं. वनस्पती म्हणजे वेगवेगळे ऑक्झी, झिब्रालिन्स यांचं सुद्धा छोटंसं प्रमाण तुम्हाला गांडूळ खतामध्ये मिळू शकतं. गांडूळ खत मी सांगितल्याप्रमाणे गांडूळ खतामधील अन्नद्रव्याचे प्रमाण वापरलेल्या कच्च्या मालानुसार थोडेसे बदलू शकतं. म्हणजे तुम्ही काय वापरलंय गांडूळ खत तयार करण्यासाठी, शेणखत वापरलंय, पाचट वापरलंय किंवा इतर कुठला ओला कचरा वापरला, त्याच्यावरती गांडूळ खत तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कंटेक्ट आणि किती प्रमाणामध्ये येतील याचं थोडंसं म्हणजे एकदम मायक्रोमध्ये तुम्हाला वर-खाली प्रमाण दिसू शकतं. हा महत्वाचा विषय आहे. गांडूळ खत नेमकं किती वापरावं? बघा, वापरण्यावर जर भाजीपाला नगदी पिके म्हणजे कलिंगड असेल, कांदा असेल, ऊस असेल, सोयाबीन असेल, तर तुम्ही बेसल डोस भरताना किंवा लागवडीच्या वेळेस 1 एकरसाठी जवळपास 500 ते 1000 किलो गांडूळ खत 1 एकरसाठी वापरू शकता. ठीक आहे. समजा फळबागा असतील, म्हणजे तुमच्याकडे आंब्याची, पेरूची, नारळाची बाग असेल, तर लहान झाडासाठी 1 ते 1.5 किलो प्रति झाड आणि मोठ्या झाडांसाठी 5 ते 10 किलो प्रति झाड तुम्ही फळबागासाठी गांडूळ खत वापरू शकता.
रोपवाटिका असेल, नर्सरी असेल, तुम्हाला जर कोकोपीटमध्ये जर किंवा मातीमध्ये गांडूळ खत मिसळायचं असेल, तर जवळपास तुम्ही 10 ते 20% गांडूळ खत मिसळू शकता. म्हणजे 100 किलो माती घेतली, तर त्याच्यामध्ये 10-15 किलो गांडूळ खत तुम्ही मिसळू शकता. 20 किलोपर्यंत गांडूळ खत मिसळू शकता. पण काय काळजी घ्यायची आहे, खतं दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे, तसेच उन्हात उघडे ठेवू नये, जेणेकरून त्यातील जीवाणू जिवंत राहतील. म्हणजे गांडूळ खत कधीही उन्हात साठवायचं नाही किंवा टाकल्यानंतर लगेच पाणी देणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असतात, त्यांना ओलावाची आवश्यकता असते. ठीक आहे, आशा करतो कुठल्या पिकामध्ये किती वापरावं हे तुम्हाला कळलेलं आहे. गांडूळ खताचे काय फायदे होतात हो? काय फायदा होईल जर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये पिकाला गांडूळ खत दिलं तर? पांढऱ्या मुळ्यांची जबरदस्त वाढ होईल. मित्रांनो, व्हाईट रूट डेव्हलपमेंट तुम्हाला खूप चांगली बघायला मिळणार आहे गांडूळ खत वापरलं तर. जमिनीची सुपीकता म्हणजे जमीन भुसभुशीत होणार आहे, हवा खेळती राहणार आहे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, ज्याला आपण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो, ती वाढणार आहे. एकंदरीत खर्चात बचत होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये जे जीवाणू असतात ते अन्नद्रव्य अपटेक करून देण्यामध्ये, जो काही रायझोस्फिअर आहे म्हणजे मुळाच्या जवळची जी माती आहे त्याला सुधारित करण्यामध्ये आपली मदत करणार आहे. उत्पादन तुम्हाला वाढलेलं चांगलं दिसून येणार आहे. फळांची तुम्हाला साईज, चमक, चव, साठवणुकीची क्षमता म्हणजे स्टोरेज लाईफ, या सर्व गोष्टी तुम्हाला जबरदस्त पाहायला मिळणार आहेत जर तुम्ही गांडूळ खत वापरलं तर. ठीक आहे, त्यामुळे नक्की वापरा. जमत नसेल तर निदान 500-700 किलो गांडूळ खत 1 एकरसाठी वापरा. तुम्हाला 100% फायदाच होणार आहे. मला वाटतं की गांडूळ खताबद्दल एवढीशी माहिती पुरेशी आहे. गांडूळ खत कसं खरेदी करावं याच्यासाठी हा व्हिडिओ नव्हता. गांडूळ खतामध्ये काय असतं आणि त्याचा वापर आपण कसा करावा आणि त्याचे वापरल्यानंतरचे फायदे कुठले होतात, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं आहे. चला तर मग या ठिकाणी आपली रजा घेतो. व्हिडिओ कसा वाटला नेहमीप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये द्या आणि अजून देखील कृषी डॉक्टरला फॉलो केलं नसेल तर मित्रांनो लगेच फॉलो करून घ्या. धन्यवाद.